चला तर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला दाखवते एक छान असं लोणचं. हिवाळा असल्यामुळं खूप साऱ्या भाज्या येतात, खूप सारे फ्रूट्स असतात. तर आपण हे आत्ता बनवून ठेवलं तर वर्षभर खाऊ शकतो असं हे लोणचं आहे. एकदम असं पौष्टिक असं हे लोणचं. तर मी हळदीचं लोणचं बनवणार आहे. हे 1/2 किलो मी हळद घेतलेली, स्वच्छ धुवून घ्या आदल्या रात्री आणि पुसून ठेवा, त्याच्यात पाण्याचा अंश राहू नये. त्यानंतर ह्याचं साल्ट काढून घ्यायचे. बघू शकता साल्ट किती छान निघते. आणि हळूहळू काढून घ्या म्हणजे आपलं हळद वेस्ट नाही जाणार. अशा प्रकारे तर हळदीचे तर काय काय हे आहेत, आयुर्वेदिक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहीत असतं. ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यावेळेस प्रत्येक भाजीत साधारण आपण हळद घालतोच, कारण हळदीमुळे भाजीला रंग छान येतो असं म्हणतात. पण त्याचे फायदे जास्त असतात. हळद ही रंगासाठी नाही तर एक अँटीबायोटिक म्हणून यूज होतो. म्हणजे आपल्या शरीरात जे काही बदल घडतात ते हळदीचा खूप मोठा वाटा असतो. तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे कट करते. ज्या प्रकारे तुम्हाला कट करायचे तसे तुम्ही करू शकता किंवा हळदीला किसूही शकता. तर मी हे कट करून घेतले. त्यानंतर अर्धा वाटी मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि अद्रक पण तेवढंच घेतलं आहे. 1 वाटी जर हळदीचा असेल तर अर्धा वाटी घ्या. आणि 5 ते 6 मोठे लिंबू घेतलेत आणि त्याचा रस. त्यानंतर ते सर्व आपण मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण एका मोठ्या कढईत. हळद आणि अद्रक आणि मिरच्या आणि जे काय आपण लिंबू 5 ते 6 घेतलेले तेही यातच टाकून रस टाकून घेऊयात आणि हे सर्व एकजीव करून घेऊयात. त्यानुसार मीठ टाकायचे चवीनुसार आणि थोडासा खडा गुळाचा, म्हणजे आपल्या लोणच्याची चव बदलणार नाही, छान अशी राहील. हळदीचं लोणचं आहे म्हणून. तर एकजीव करून घ्या आणि हे झाकून बाजूला ठेवा. तोपर्यंत आपण मसाले बनवायला घेऊयात. तर हे मसाले लागतात 1 ते 2 चम्मच जिरे घेतलेले, धने, मेथ्या आणि बडीशोप घेतलेलं आहे हे. आणि लाल तिखट आणि मोहरीचं डाळ म्हणतात ह्याला. जर तुमच्याकडे ओरिजिनल मोहरी असेल तर तेही चालेल. तर हे सर्व बघायचं हे मिक्स केलं आहे का व्यवस्थित. आणि हे बघू शकताय कसं पाणी सुटलं ह्याला. तर ते जे काय आपले मसाले आहेत त्या मसाल्याला आपण भाजून घेऊयात. एकसारखं थोडंसं गरम होऊ द्या. भाजायची एकदमच काही गरज नाही, पण थोडंसं हाताला गरम लागलं की वाटायला पण सोपं जातं आणि त्याला टेस्ट पण येते छान अशी. तर मसाले भाजून थोडेसे थंड करून घ्यायचेत आपणाला. आणि त्याच ह्याच्यामध्ये थोडंसं गरम करून घेते मोहरीची डाळ ही मी. आणि त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा थोडंसं गरम करून घेते. आणि हे सर्व मिक्सरच्या जारमधनं वाटून घ्यायचं जाडसर असं. एकदम बारीक नाही केला तरी चालेल किंवा बारीक केला तरी चालेल. आणि मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे. लाल तिखट टाकते मी, चवीनुसार टाका. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्तही टाकू शकता. बेडगीचं टाकलात तर आणखीन छान होतं आपलं लोणचं दिसायला. आणि साधारण 250 ml मी तेल घेतलेलं. त्यात मी मोहऱ्या, जिरे आणि धने टाकलेले, मेथ्या टाकलेल्या आणि हिंग टाकलेलं 1 चमचाभर. आणि गॅस बंद करून घेते मी. त्याला थंड होऊ द्या. आणि आपला जो काही मसाला आहे तयार तो मी ह्याच्यावरती टाकून त्यालाही एकजीव करून घेते. एकजीव केल्यामुळं सगळीकडं आपला मसाला जातो. मी मसाल्यामध्येही मीठ टाकलं आहे, कारण त्याचीही वेगळी चव अगोदरचं जे आहे ते आपल्या फोडींना होईल. साधारण बेताचं असं मीठ टाका तुम्ही, जर जास्तीचं झालं तर मग. आणि हा लोणचं मसाला आहे, भेटला तर टाका, नाही भेटला तरी चालतो, नसेल तरी चालेल. पण थोडीशी वेगळी टेस्ट येते म्हणून मी तोही मसाला टाकलेला आहे 1.5 चमचा. आणि तेलाला बघू शकता थोडंसं बोट लावून चेक केलं आणि
मग ह्यात टाकते मी माझ्या हे हळद होती 250 ग्रॅम आणि 125 ग्रॅम अद्रक आणि 125 ग्रॅम मी हे घेतलेलं काप घेतलेले मिरचीचे. ह्या प्रमाणात तुम्ही करून पहा कसा वाटतं हे लोणचं ते नक्की एकदा मला सांगा. आणि थोडंसं तेल घातलात तर आपलं लोणचं लवकर खराब नाही होणार. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.